मानाचा मूल अध्याय 16वा. नमे धुळप्पा पुजारी भक्त होता व्यंकटापुरी. बैसला होता शेजारी मामांचिया. सरला असे चातुर्मास होता मामांचा सहवास. मामांनी धरली आस आम्र फळांची. धुळप्पा म्हणे देवा हा कैसा योजिला कावा की थट्टेची या भावा बोलतास की. मामा म्हणती धुळप्पास दिसे तुझही आम्र फळ आस तरी आताची खाऊ खास आम्र फळे. मग मामा बडविती माती आंबे काढती वरती नेत्रे विस्फरते धुळप्पाची. पुरते धुळप्पाचे सांगते काही भक्तांची या साथी बोलणे काही रंगती भगवंताची. एक म्हणे व्यंकटाची थेट व्यंकटेश्वरा तत्काळी. मामा सांगती ह्यावेळी कौलना म्हणे. तरी काही प्रवासी निगती परी मामाना देती अनुमती. धुळप्पा गुरूंची संगती जवळी राई. मामा पुसती धुळप्पा तू का नाश जाशी बापा. धुळप्पा म्हणे सोपा प्रश्न आहे अहो श्री गुरुची या काही. देव सारे असता ठाई मी व्यंकटेश्वराचे पायी का सवया जावे. मग मामा तयासी प्रसन्न म्हणती धुळप्पा घाली आसन. आता येते याचे घेई दर्शन व्यंकटेश्वराचे. मग देव पाहे प्रत्यक्ष मामांची होती साक्ष. धुळप्पाचे निवले अक्ष ठायवरी. वर्षा ऋतूचे मुखासी मामा जाती रामदुर्ग देशी. परी तेथे दुष्काळेसे गाठी पडे. 3 उलटली वर्षे मेघ एकना वर्षे सुकनाव कोणे स्पर्शे दैन्य होई. देव पूजिले सारे मांडले यज्ञाचे पसारे. साकडे घातले नाना तरे मेघ नावळे. एकही पडेना थेंबुटा मेघांचा नाही सावटा. यज्ञाच्या साऱ्या वाटा संपल्या की. असेनी या दुष्काळी मामा रामदुर्गाजवळी. जाती तरी त्या भोवतळी चारही नाही. मामा म्हणती मागे फिरू परिनियतीचा वेगळा विचारू. मामांची कीर्ती वारू असं म्हणती फिरे. म्हणती देव येथे आला शब्द सत्याने असे भरला. रिद्धी नाना कळा मामांपासी. मग मामांसी वेडती जन म्हणती आजची वर्षे घन. ऐसे द्यावे वचन आताचे येते. मामा म्हणती धनगर असे देवाचा चाकर. लोक म्हणती आम्ही हे उत्तर नाची मानू. आता पर्जन्य ना पडे जरी तुम्ही आम्हा कोंडू तरी. मामा पडती विचारी प्रसंग बाका. आता पर्जन्य जरी ना पडे श्रद्धा देवावरची उडे. हे तरी संतानावडे ते दूत तयाचे. मामा मेघा बोलावती मेघा भरून या येती. माती झाली ना ती पर्जन्याने. 16वा अध्याय पूर्ण. जेणे अविद्या होई चूर्ण अज्ञानाचा गैरावर्ण फिका होई. अध्याय 17वा. जैसे पुण्य आणि पाप तैसे सुख दुःखाचे माप. विविध भोगे ताप सुखही असे. पुण्य यश पापे अपयश. पुण्य आरोग्य पापे व्याधी. ती पाश पुण्याचे संचय पापे नाशी. संपत्तीचा हा देवाचा असे नेम. परिसंतांची जरी प्रेम. नाही जीवनासी असे राम तरी वेगळीची. ऐसे मामांचे भक्त मामांठाई श्रद्धावंत. तयांचे नाना आकांत निवारिले. ज्वर जो कोणाचा गेला पोट शूळ तोही पळाला. अर्धांगी चालू लागला कृपाबळी. कोणा लाविती भंडारा कोणा घास कण्याचा बारा. कोणा शिव्यांचा मारा कल्याण त्याची. तयाची कीर्ती सेवा भावी जोडती बरवा. तो प्रपंचिया बडवा हे न घडे. म्हणून प्रपंचाची जे उणे ते ना होई सोसणे. ते मामांची या प्रसाद गुणे पूर्ण होई. ऐसेचे मारुती भोसला अर्धांगी विकाल झाला. मामांचा आश्रय आला सर्व भावे. तया कन्या हेचे औषधे कन्यांनी पळाले व्याधी. बकरी राखती अवधी अर्धांग नाही. जे का देहासी संजीवन मामाची तयाचे जीवन. प्रपंचाचे नाही बाण ऐसे झाले. तो अजूनही बकरी बळी घोडे तयांचे सांभाळी. आत्मापुरी भंडारा भाळी नियमांचे लावे. मामा भविष्य सांगती परी ते ज्योतिषी नसती. पुढे होणार त्याची गती सहज कळी. शंकर भोसले आदमापुरी पुत्र गंभीर आजारी. म्हणे मामा पुत्र तारी एकला का. मामांजी ओढी बिडी सांगती शंकरा ही ओढी. ओढता ठसका लागे काढी क्षणा माझी. मामा म्हणती पुत्र गेला उपाय आता
नुरला ठसका मृत्यूचा सांगितला कोण जाणे. शंकर येई घरी पुत्र होते मांडीवरी, शवशोके माता घरी कंटाळुनिया. मामांची जोडली भक्ती नित्य तया ते भेटती, मध्ये मधुनी पुत्रांसाठी. मामांची म्हणती शंकरा, मी करीती तुझ हाकारा, येशील तरीच तू खरा भक्त माझा. प्रसंग आला पुरती, स्नान होते अर्धावर्ती, बाळूमामा हाक देती शंकराला. शंकर पुरता ओला परी तैसेची, तो धावला मामांच्या दर्शना गेला असती तेथे. ऐसा भाव पाहता पुरता मामा म्हणती ऐके आता, पुढील वर्षी निश्चता पुत्र होई. तो बाळासाहेब नामे पुत्र आदमापुरी रमे, मामा मंदिरी जाई प्रेमी आस्था करी. मामांची ने आशीर्वादे, तयाचे पुत्र घरी नांदे, पंचकन्या घर कांदे देवासल्याने. 17वा अध्याय पूर्ण. जेणे अविद्या होई चूर्ण, अज्ञानाचा गैरावर्ण फिका होई. बाळूमामांच्या नावानं चांगलं. अध्याय 18वा. सज्जनाचे करणे रक्षण, कंटकाचे निर्दाळण, हे हाती बांधिले कंकण संतांची असे. न्याय ते चालणे, नीतीसी सांभाळणे, धर्माते पोकणे धर्म तयांची. बळविद्या संपत्ती तयांची जायला मस्ती तयांचे. बळविद्या संपत्ती तयाचे जयाला मस्ती, तेही संत उतरते हिता लागी. मान गावी बाळू जोग, जया जर्जर करी रोग, जीवनाचा सारा रंग बेरंग करी. बंधू तयाचा धाकुटा, खानू नामे एकटा, मामांचा एक खोपटा विचार लागे. मामा म्हणते आरे खानू, मजता तुझी देई तनू, बकऱ्या राखी ऊन तानू सोन स्वाहुनिया. तरीच बंधू थोरला, तू व्याधीसी मुक्त केला ना, तरी तैसाचे राहिला ऐसे होई. खानू झाला खिन्न, म्हणे कैसे जीवन, तरी बंधू ते स्मरून बकरी राखी. पुढे ग्रामी यादवाडी, सवे घेऊन संगडी, खानू क्रमे काबाडी मामांची आ. तेथे राहता शिवारी, इकडे तिकडे फिरती बकरी, पोरे कंटाळती सारी राखती ते. वये तरी सहजे कोवळे, चाळे रंगती खेळे, कोणी जागे कोणी लोळे श्रमोनिया. तैसा तयांची बकरी ओढाळ असती ती तरी, जिकडे चारा तिकडे फेरे आपेसी असे. यादववाडीच्या फाटाला मोठा होता जमीन जुमला, कळब बकरी चावळाला तयाचे राणे. माझी उभा जुंधळा, तो काहीचा नाशिला, बे उडता गोंधळा परी जागी. हे पाटलांचे गेले काने, आती व खवळला म्हणे, खाई दात मुठी वळून राणी आला. पोरे बकरी मागे निकाडी, तयांची मागे राहिली गोंगडी, ती संतापाची भोवंडी घेतली त्याने. खानू आणि कपोरे बकरी सावे माघारे, पाहती ते गोंगडी थारे दिसे छिना. तवती पाटला हाती, पोरे थरथरू लागती, पाटीले शिव्यांची सरबत्ती चालू केली. म्हणे तुम्ही आडदांड, तुम्हा केला पाहिजे दंड, तावा तो बालदंड निघून गेला. ती पोरे कोवलवाणी, इकडे जळ तिकडे पाणी, करू पाहती विनवणी पाटलांची. लोक म्हणे ती शिरजरो, दांडगा तैसा कठोर, परी एक स्वामीचा असे आधार तुम्हा लागी. पाटील स्वामीसी मानती, पोरे स्वामीसी शरण जाती, स्वामी मन माझी जनती जे का झाले. स्वामी सांगती पाटला, नसती येईल बला, एकेकाच्या गोंगडीला देऊन टाकी. गोंगडी ठेवून एक पाटील देई प्रत्येक, तव मामा देई हाक उच्चरावे. दिसे एक गोंगडे उणे, म्हणते पाटला तेही देणे, अहंकारे पाटील म्हणे ना देई. पुढे जमीन सारी गेली, धनसंपदा बुडाली, काय आहे रोगे निमली पाटलांची. 18वा अध्याय पूर्ण. जेणे अविद्या होई चूर्ण, अज्ञानाचा गैरावर्ण फिका होई. बाळूमामांच्या नावानं चांग भलं. अध्याय 19वा. जनसाधे तैसे अडाणी, ते अविचाराने खाणी, नाना रीती मूर्खवाणी सांभाळिती. परस्त्री परधन परनिंदा, हाची जीवन धंदा, हा मृत्यूची या खंदा निश्चित जाती. संततया समजाविती, प्रसंगी शिक्षा ही देती, पर्यंतरी ऐसे प्रत्येक कळवळ्याची. देव कैसे होतो नेनता, कुठे असे तो जाणता, देवाती शोधू जाता कष्टाची असारे. शापाची वाडी, तेथे बकऱ्याची चिरुणी
निनरडी तो प्रसाद खाती आवडे करेवा करणे. परी मामा दयेची मूर्ती भक्ता ते समजावी ती देवना आवडी चित्ती मांस रक्ताची. देव मारती राक्षसा जे चटावले मांसा तरी पुरणपोळीचा सुग्रासा करेवा करावी. आता तेची क्षेत्री कोणी ना मारती बकरी मिष्टान्न सेविते घरोघरी यात्रा कळे. कर्नाटकी चिंचखंडी दुष्ट दुर्जनावर पडी भुरटी चोरटी लबाडी अनिर्बंध. कोणी धनगर यावा शिवारी रात्री झोपे बसवी बकरी तयामधील एक तरी चोरती ते. मग धनगर पहाटे तळमळे बकरी कोटेची न आढळे मागोमुसही न मिळे शोधिता किती. रातोरात गेली चांबडे हाडे पुरली माणसंसहिते उदरी जिरले चोरट्यांच्या. ऐसेचे मामांचे मेंढरू दुर्जनेने ते चोरू परी भलता हा विचारू पचवेना. चोरट्यांची जी टोळी एकू आंधळा झाला डोळी एका हगवणीची पाळे क्षणोक्षणी. एकाची ठणके काया ऐसे बाळूमामांची माया तयान दिसे तारया उपाय कोठे. मग म्हणती जितेची मेलोची जिते राहिलो मेंढरू खाऊनी फसलो ह्या वेळे. मग मूल्य मेंढरा करती रुपये ते तुके चमती बाळूमामांशी शरण जाती दीन भावे. म्हणती आहो बाळूमामा आम्हा करावी क्षमा रुपये घेऊन दामा सोडी आम्हा. अरे असे शक्ती जरी प्राण्या ते पोसावे तरी ते नागडे परी मारू नये. आता तुमचा द्रव्य ठेवावे माझीचे काही घ्यावे आणि मंदिरी उभे राहावे ग्रामदेवाचे. चोरटी म्हणते बाळू देवा आम्हा देव नाही ठावा तुम्हीचा आता व्हावा देव आमचा. मग मंदिर बांधिती छोटे आचार टाकीती खोटे पंचक्रोशी दर्शन दाटे वेळोवेळी. बोले खोटे करी चोरी तया अनिता मंदिर दोषी असे तो तारी आन न घाई. दोषी असे ता घेई आन तरी जाओ पाहते प्राण भय धरती दारुण बाळूमामांचे. 19वा अध्याय पूर्ण. जेणे विद्या होई चूर्ण अज्ञानाचा गैरावर्ण फिका होई. बाळूमामांच्या नावानं चांगलं. अध्याय 20वा. जे मराठा देशी पानकळा कर्नाटक देशी उन्हाळा बकरी होती ते वेळी कर्नाटकी ऐसी मामांची बकरी घटप्रभा नदी किनारी तिगडे ग्रामाचे पैलतिरी उभी राहिली. परी नदीशी नाही उतार ते जे पर्जन्याचे संततधार फरशीवरी मांडीवर पाणी वाहे. साती पुण्य पाशणगारे बाळूमामांसी विचारे बकरीसी म्हणते न्यारे नावे तुनी. नाव येईल किनारे राई आटा आणि दार डोई ढरुनिया ठाई त्वचे केली. त्या तत्वाचे सत्यवरे असे विज्ञानाची उभारे अनंत ब्रह्मांडे ते सारे त्वचे केली. ते तत्वे जेने जाणिले सत्यसी हाती घेतले तेने विज्ञानाचे ओलांडिले नियम सारे. हे तो घडे घडी ना घडे घडे तेसे न उघडे आत त्या अचरपूर्वी दडे अनुभवा माझे. ते प्रयोगासाठी न झाले कुणा दीपविण्या नाही केले ते कृपाय संगे घडे आताची या. कृपे माझी जे शक्ती ती विज्ञाने मापरती तर्कप्रमाणे लुप्त होती विज्ञाननिष्ठांची. जे खरे खुरे का सांगते ते प्रसंगी दाविता मातते ते ईशानत्री हेत स्वप्न नसे. कागल ग्रामे बिद्रे मामांची होती बकरी उभे पिके त्या शिवारी वेग गेली. धनीनजी त्या शेत अति कागज लौकिक होता पुत्र परी पोटा नव्हता खिन्न म्हणून. ती बकरी म्हणते मामा तुम्हा ऐसे माझे देणे परिद्रव्याचे मज घेणे मानवेना तरी पुत्र मजसी देई. मामा म्हणती तुझ तो नाही. बाई म्हणे तोची पायी घेईन मी मग मामा लाविती ध्यान सेवीची येता भान म्हणती पुत्र देईन. परी न घेई तो तरी होईल कुलंगार यातना देईल अपार न घेई ते तरीच संसार सुखी होई. परी ते नामनी पुत्र वेडे झाली जननी पुत्र झाला अवलक्षणी छळी कुळासी.
तमना काकडी विष्णू चौगुले, मामांची भक्ती रंगले, ते आपले घरी नाही आले खंती तयासी. असे तेथे मांसाहार, मामा ते टाकीते घर, परी भंडारा देती उदार, उत्कर्षा लागे. विष्णूची शेती थोडी, पीक नसे रे ताडी, आली टाकती पिके वेडे भंडारा राणी. चौगुल्यांचे काही वैरी, द्वेष करीते भारे, विषप्रयोग मरणद्वारे पाठवून पाहती. परी मामा तया ते सांगती, जेवी न कवना सांगती, आग्रहा किती करती मिष्टान्नाचा, तरी मिठाई देते घरी, विष्णू स्पर्श ना करी, मुंग्या खाती त्या दारी, मरोनिया गेल्या. 21वा अध्याय पूर्ण. जेणे अविद्या होई चूर्ण, अज्ञानाचा घेरावर्ण फिका होई. बाळूमामांच्या नावानं चांग बोलल्या. अध्याय 22वा. जे धरती मामांचे चरण, परीक्षे होते उत्तीर्ण, हे वेते मिळे ठिकाण चाकरीचे. ऐसा मामा परोपकारी, आपण पेना भोगिती, परी लेणे धोतर अन्न भाकरे साधी सुदी, परी एक वेळी खावी म्हणते आंबोळी, बळवंत पाटलेंची रावळी मिळत कॅसी. पाटलीने म्हणीन देवा, संधी नामे करण्या सेवा, श्रद्धेचे निभोळ्या भावा आंबोळ्या करी. परी एके उनी असे थाट, घरी दुधाचे नाही थेंबूट, पेला दडवून उंबरठा ओलांडला पाहे. मामा पुसते कोठे जासी, सांगे दूध अनायासी, मामा म्हणते मैसे काय झाले, तव म्हैस आटली म्हणे मामास थोडे उणे, मामा म्हणती दूध पिणे तयाचेची. तयेसी ना काही कळे, मामा म्हणते मागे वळे, रेडकुने जवळे दूध काढी. मग मामा श्रद्धेची आपारे, ते सेवेची मागे फिरे, रेडकू हाती धरे भांड्यासावे. मग आचळे घेता हाती, झरझर धारा स्त्रवती, आश्चर्याची तयाचे माती गुंगी झाली. ते आश्चर्याचे निझांजडी, दूध काढी तातडी, मामांसी अर्पिले आवडी, आंबोळे सैवे. पुढे षण्मास झाले तरी दूध होई घरीचे घरी, जे मामांचे ऐसे वैखरी ईश्वराची. मामा नाही शिकले शाळा, संपत्ती ना केले गोळा, व्यवहार हिशोबी गोंधळा अडकतीना, परिद्रव्याला नसे तोटा, रीते पण नाही पाकिटा, जितुक्या हव्या तितुक्या नोटा आखड नसती. जयाची जी का नाडी, ती मामांसी पूर्वीत तातडे, परोपकाराची आवडी साकडी जैसे. ते फिरतीवर जाती, शिनगारे असती संगती, तयासे वाटे खंती परोपकाराची. म्हणे द्रव्य ऐसे वाटिता, काय उरेच्या चरितार्था, मामा म्हणे ते तुझी आता पोसिशी काही. एकदा दुपारचे वेळी, बसता वृक्षचे ये सावली काठी, मारती भोवतळी 3 वेळा, तव हंडा तेथे अवतरे, आता सोने भरोभरे, म्हणते अरे शिनगारे घेई सारे, तव शिनगारे म्हणे लाजे, म्हणे मामा तुम्ही राजे, मी तरी नसत्या काजे चिंता करी. हंडा येई तैसा जाई, शिनगारे काही ना घेई, उत्तीर्ण परीक्षा होई मामांची या. जो परीक्षा होई उत्तीर्ण, सेवा करी पूर्ण, मामा करीती राखण भक्तांची सदा. कोणाचे राखिले शेत, कोणाचे राखिले घनगोत, कवन्या गंजीचे गवत वैरिया हाती. कवनाची गेली उपाधी, कवनाची गेली असाध्य व्याधी, कोणाचा वारीला भावबंदी कृपाबळे. 22वा अध्याय पूर्ण. जेणे विद्या होई चूर्ण, अज्ञानाचा गैरावर्ण फिका होई. बाळूमामांच्या नावानं चांग भलं. अध्याय 23वा. संतादिनांचे असे साकडे, उन्मत्तासी वाकडे, तैसे कठोराची वावडे, नावडे कपटी. अनेक झोंबे ऐसे बोले, वर्मा देई टोले, तया संतांचे बसती झोले वेळोवेळी. एकदा भर दुपारे, वेळे सूर्य तळपे आभाळे, रस्ता तापे जैसा ज्वाळे भाजला ऐसे. जेथे जख एक म्हातारी, निपाणीचे वाटेवरी उभे राही, काठी करी बसतावडे पाठी. वारी उन्हाची रणरण, अंगी नसे त्राण, पायी नसे वाहन, एकटी एक. जो येता जाता दिसे, तया मोटार केव्हा ते पुसे, कोणी सांगे हसे म्हातारीसी. मग वेळ येई गाडी, म्हातारी
थडपडी परी भाडे देता आले नाडी. 4 आण्यांची तो वाहक तैसे उतरे विना वित्ता थट्टाची करे जया. हृदयाचे दयेचे झरे आटोनी गेले. मग गाडी जाई पुढे अरे अंतरी जाता थोडे बंद एकाके पडे कानकडे. तेथे मामा आपुले वाटे चालता म्हातारी भेटे ते स्पुंदे रडे जळदाटे डोळ्या माझी. तेचे जावळी जाता झाले तैसे जाणता बाळू मामांची या चित्ता करुणा येई. म्हणती कैसे हे जन डोळा एक दिसे धन प्रेम करून दया घन पांढरा झाला. ते गाडी पाशी जाती ते सारेचे खटपट करते आपुले सांगती माती दुरुस्तीची. तेथे मामा थांबती कौतुके पाहू हे की तुके नेके घाम गाळे धापा टाके चालूक वेगे. मग मामा तयाशी म्हणते अरे गाडी येई गुती तरीच ते पुढे चालती होईल आता. मग चालूक ते कवळे मामावरी धावे उसळे म्हणे बोलतेचे हे चाळे सांगे नाही. जी गाडी चालून येई ते कैसेने मागे येई ऐसे त्रांची नवलाई कोटी नसे. पुन्हा झटो लागते सारे परी यंत्र न काही फिरे. मग चालूका बरे विचारे मामांची या. हा अडाणी दिसे परी तेजस आगळे असे नेत्र तयाचे भासे वेगळे काही. मग मनी ठरून या काही आरूढ असूनी होई कळ दाबता नाद येई परिचाराचा. यंत्र लागता फिरू गाडी झाली सरू ती मागे लागे सरू नवल वाटे. मग मामा म्हणती वाहका ती म्हातारी घेई बरे का तरीची. गाडी चालका नेवो येई. जो मागे येई गाडी म्हातारी चढी तातडी ते वाहक घेई गडबडी भाडे न मागे. पुढे गाडी नेली निपाने काय झाले नेनते कोण मागे ऐसे मामांची करणे दये पायी. 23वा अध्याय पूर्ण. जेणे अविद्या होई चूर्ण अज्ञानाचा गैरावर्ण फिका होई. 24वा अध्याय भवभक्तांचा भंडारा. बाळूमामा चरित्रग्रंथ श्री किल्लेदार लिहिला. त्या आधारे श्री संत बाळूमामा विजय ग्रंथांचे अविबद्ध रचना आदरणीय डॉक्टर काका श्री देशमुख यांनी केली. एक जागतिक कीर्तीचे प्रख्यात प्रवचनकार संत म्हणून महाराष्ट्रात, भारतात, सिंगापूर, अमेरिका इत्यादी ठिकाणी प्रवचने होतात. सुमारे 51 आध्यात्मिक ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. त्यांच्या प्रवचनाचे CD कॅसेटही निघाल्या आहेत. डॉक्टरांनी मामांचा दुखरा दात काढला. आपल्या भाग्याची खूण होती सेवा. मग 5 रुपया देता नको असे म्हणता हा प्रसाद असे तत्वता समजावी ती. त्या प्रसादीचे बळे जीवन पडते उजळे. प्रेय सवे श्रेय फळे जीवन माझी. कैसे नेने माझी सदैव कोठे पूजिला कोण देव. मुरगडी लाभला ठाव मानव्या देही. मनुष्यत्वे जन्म यावे मुमुक्षत्वे ही लाभावे. संती आश्रया द्यावे भाग्य तेची. रुग्णालाही करवीर क्षेत्री सेवा घडिली दारिद्र्यार्थी. तेची होती पूर्ती जोडले पुण्य. ते जे वरिष्ठा होता तो पूर्ण संतुष्टा. हित मम कराया पुष्ट झाले राजे. मग वेग दांगे ताटी इक्षुदंड दाटी वाटी पात्र आले ओटे कल्याणाचे. एके दिनी प्रातः काळी कोणी आला मंडळी. म्हणते आदमापुरेचे तळे मामा असती. दंतदुखे त्याचा भारी तो काढणे आहे तरी. तुम्ही यावे आदमापुरी हेची वेळा. हे तारुण्य अंगी मस्त कैसा देव कंठी संत परिमंडळी सांगती मात बाळूमामांची. मामान साधे रुग्ण सहस्त्र सेविती त्याचे चरण. आपुल्या भाग्याची खूण होती सेवा. वैद्यांचे न चाले जेथे मामांचे उपयोग तेथे. वैद्यही येते उपचारे मामांजवळी. धरुणे आदमापुर आदरू मामांसमोर सादरू. लावून या केले नमस्कारू पहिला दंत. ते मते पाहती कौतुके माझाही माथा झुके. वेदना डोळाही न झुके काढिता दंत. ते संतोषाची मूर्ती तयांचे रूपे शांती. प्रसन्न मुख शोभे कांती निर्भयाते. मी वैद्य मामा रुग्ण मी आहे कोठे ठिकाण. ऐसे नुडले काही जाण नकळे.
कानकळे. मग 5 रुपये देता मी नको ऐसे म्हणता, हा प्रसाद असे तत्वता समजावी. त्या प्रसादीची बळे जीवन पुढते उजाळे, प्रेयसेवे श्रेय फळे जीवन माची. मनसाते मामा तारिती, हे नवल कोणते रीत, बकरी ही वाचवीत बाळाची जी क्षेत्र आप्पाची वाडी, तेथे असे एक शिंगाडी, घरी वैभव गाडी गोडी, परिपुत्र नाही. उपायो केले नाना, वैद्य पाहिले काना कोणा, गंडे दे दोरे दाना सीमा नाही. मग कोणी सांगे, बकरी बळी द्यावे अंगे, ते असे गर्भ असावे संगे, ते तरीचे फळे. मग गर्भिणी पायी बकरी पूजया, बांधिले दारी, पूजा संपत्ती उदरे घालण्या सारी. ती बकरी बे 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 करी, तव मामा पातिले त्या घरी, दया उपजली अंतरी मुक्या प्राण्यांची.